हाय फ्रेंड, नमस्कार. आज आपण पिझ्झा बनवणार आहोत, चीज पिझ्झा. त्यासाठी मी हे मार्केटमधून पिझ्झा ब्रेड आणलेला आहे. आणि पिझ्झा बनवण्यासाठी आता आपण साहित्य बघूया. तर हे बघा, पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पिझ्झा पास्ता सॉस मिळतो मार्केटमध्ये, तो घेऊन यायचा आहे. मॉयनीज आणायचे आहे, चीज घ्यायचे आहे, ऑर्गॅनो घ्यायचे, पेरी पेरी मसाला घ्यायचा आहे आणि चिली फ्लेक्स. एवढं साहित्य पिझ्झा बनवण्यासाठी लागतं. हे बघा, अशा प्रकारे असतो हा पिझ्झा बेस. ब्रेडवर आता आपण हे पिझ्झा सॉस घालून घेणार आहोत. त्यानंतर मॉयनीज घालून घेणार आहोत. हे मिक्स करून घ्यायचं. पेरी पेरी मसाला टाकायचा. आता हे पिझ्झाला असं लावून घेऊया. पूर्ण पिझ्झाला कवर करून घ्यायचं ह्यानी. असं पूर्ण लावून झालं, व्यवस्थित सगळं लावून घ्यायचं, सगळं पूर्ण राऊंडमध्ये. याच्यावरती आता चीज घालून घेऊया आपण. असं किसून पूर्ण टाकायचं आहे चीज ब्रेडवर. आणि आता आपण पुढे एक भांडं घ्यायचं जाळीचं. मोदकाचं जे भांडं असतं त्याच्यामध्ये सुद्धा चांगला बेक होतो. माझ्याकडे हे भांडं आहे मोदकाचं, त्याच्यामध्ये मी बनवणार आहे. तुमच्याकडे जर हे भांडं नसेल तर तुम्ही तव्यामध्ये सुद्धा बनवू शकता. तवा गरम चांगला करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हा पिझ्झा बेस ठेवायचा आणि वरून झाकण ठेवायचं आणि 10-15 मिनटं ठेवून द्यायचं. पिझ्झा आपोआप तयार होतो. नंतर गॅस बारीक करून घ्यायचं. आता मी हा गॅस फास्ट करून भांडं ठेवून घेतलेलं आहे. आता ते गरम करून घेते. जेव्हा बेस ठेवीन तेव्हा गॅस स्लो करून ठेवणार आणि 10 मिनटं बेक होऊन देणार. मी सिम्पलच चीज पिझ्झा बनवलेला आहे, कारण मुलांना हाच पिझ्झा आवडतो जास्त. त्यांना भाज्या वगैरे टाकलेला पिझ्झा खायला मागत नाही आहेत. त्याच्यामुळे मी आज सिम्पलच बनवलेला आहे चीज पिझ्झा. तुम्ही कॅप्सिकम पिझ्झा बनवू शकता, ऑनियन पिझ्झा बनवू शकता, बरेच पनीर पिझ्झा बनवू शकता. पाहिजे तसं आपण बनवू शकतो पिझ्झाला. जे आपण मटेरियल जेवढं टाकू तेवढं कमीच असतं. मी हा सिम्पल साधाच बनवलेला आहे आणि मुलं हा पिझ्झा आवडीने खातात. भांडं तर चांगलेच गरम झालेलं आहे. आता मी हा पिझ्झा आहे तो भांड्यामध्ये ठेवून घेणार आहे. पिझ्झा भांड्यामध्ये ठेवून घेतलेला आहे. आता गॅस बारीक करायचं, मीडियम ठेवायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. 10-15 मिनटामध्ये पिझ्झा आपला मस्तपैकी तयार होतो. मस्त असं छान पिझ्झा झालेला आहे बेक. हे बघा, स्पंज एकदम होतो आहे. दाबलं की असं चांगलं फुगलेलं आहे. आता ह्याच्यावर आपण ऑर्गॅनो घालून घेऊया. थोडंसं टाकायचं आहे, थोडं जास्त पडलं. रेड चिली फ्लेक्स थोडी घाला, कारण लहान मुलं आहेत त्यांना सहन होत नाही तिखट, त्याच्यामुळे थोडंच घालायचं. आणि अशा प्रकारे आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे. आता ह्याचे आपण स्लाइस करून घेऊया. हे बघा, असे पीस करून घ्यायचे आहेत कट करून. आता आपला पिझ्झा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय इथे किती स्पंजी झालेला आहे तो. अशा प्रकारे आपला चीज पिझ्झा तयार झालेला आहे.